नमस्कार विद्यार्थ्यांनो, मी सद्गुरू घाटगे महाराज कॉलेज कराड येथे आर्ट्स विभागामध्ये इयत्ता 12वी विषय आपला आहे अर्धमागधी प्राकृत. ह्या विषयामध्ये आज मी काय शिकवणार तुम्हाला. अर्धमागधी प्राकृत काव्य साहित्यामध्ये काय परिचय, कसे काव्य साहित्य लिहिले, कुणी लिहिले, कसे होते आणि त्याचा गाभा काय होता ते आपण थोड्या विस्ताराने पाहणार आहोत. आपण आता काय भारतीय समाज, हा जो भारतीय समाज आहे, भारतीय समाजामध्ये काय आहे, कथा आणि त्यामध्ये काव्य, कथा आहेत, काव्य हे ऐकण्यासाठी, हे बघण्यासाठी जे होते नेहमीच आपली भारतीय समाज हा उत्सुक आहे, म्हणजे प्रोत्साहनीय आहे. काय तर करमणूक असल्याशिवाय मनुष्य हा पुढे जाऊ शकत नाही, उत्साही होऊ शकत नाही. त्यासाठी कथा काव्य हे आपल्याला पाहिले पाहिजे. आणि त्या कथा काव्य पाहताना कथात्मक युक्त कथांचा जोड बसला पाहिजे, त्यामध्ये भाषा शैली आली पाहिजे, चढ उतार असला पाहिजे. त्याचप्रमाणे चालत आले लोककाव्य, लोककथा, लोकांच्या मध्ये असलेली लोककथा, परस्परांची लोककाव्य ही जी आहेत ती भारतीय समाज आज पाहणार आहे. त्याचप्रमाणे मनोरंजनाचं एक प्रभावी साधन हे कथाकडे, काव्य साहित्यातले काही परिचय त्यांच्याकडे पाहण्याचा एक वेगळा दृष्टिकोन आहे. त्याचप्रमाणे लोककथांचे काव्यांचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे लोककथा लोककाव्य यांची धर्माचरणाशी जोड घातलेली आहे. त्याचमध्ये आपण आता पाहतो आहोत वृत्तवैकल्य हे एक महत्त्वाचं प्रधान साधन मानले गेलेले. वृत्तवैकल्याशी जोडलेले म्हणजे उपास तपास, देवावरती श्रद्धा असणे हे एक महत्त्वाचे एक साधन आपण बघितलेलं आहे. त्याचप्रमाणे लोककाव्य जोड ऐकून म्हणजे धार्मिक कथा, धर्माशी विविध गोष्टींशी जोडून वृत्तवैकल्य हे एक महत्त्वाचं प्रधान साधन मानण्यात आलेले आहे. त्या लोककाव्याचं भारतीय समाज अत्याधुनिक अधिक महत्त्वाचा पगडा दिसून येते. अधिक महत्त्वाचा वृत्तवैकल्पावर, धर्माचरणावर, धर्माच्या ज्या गोष्टी आहेत, उपास तपास, त्यावरती एक महत्त्वाचा एक विशिष्ट प्रकारचा एक पगडा दिसून येतो. या लोककथा या ज्या आहेत त्या लोककथा व लोककाव्यातून भारतीय समाजाचे, संस्कृतीचे आणि समाजाची रूढी परंपराशी म्हणजे काय, आता संस्कृतीचा एक भाग घेतला, समाजाचा एक भाग घेतला, त्या सोबत असलेली रूढी परंपरा, ज्या चालीरीती रूढी परंपरा आलेल्या आहेत धर्मानुसार, त्या रूढी परंपरांचा जोड घालण्याचा एक विशिष्ट प्रकारे प्रयत्न करून हे जे साहित्य काव्य परिचयाचा एक मनोरंजनाचा एक भाग आपण सामील करत आहोत. त्याचप्रमाणे सामाजिक भौगोलिक, समाजामध्ये सामाजिक बांधिलकी, भौगोलिक आजूबाजूची बांधिलकी, त्याचप्रमाणे त्या स्थितीशी, त्या गोष्टीची अनुरूप असलेलं ज्ञान, हाचा एक प्रकारे जोड विभागलेला त्यामध्ये सामील केलेला आहे. त्याचप्रमाणे लोककथा ही लोककाव्य म्हणजेच प्राचीन काव्यापासून, म्हणजे पूर्वीपासून आलेली जी प्राचीन कला आहे, भारतीय जो समाज आहे त्या समाजाचा संस्कृतीशी संक्षिप्त म्हणजे थोडक्या काही प्रमाणात त्याचा इतिहास आता सामील आहे. म्हणून अत्याधुनिक नवीन पिढीला 21व्या शतकातल्या पुढच्या ज्या पिढीला संस्कृतीचा संक्षिप्त इतिहास आपल्याला माहीत असला पाहिजे. मागे झालेला इतिहास, मनोरंजनाचं साधन आता काय, मोबाईल आहे, TV आहे, केबल आहे, नेटवर्क आहे. परंतु पूर्वी काय साधन होतं, लोक कला दाखवायला यायची, गावामध्ये कला दाखवायचे, नाटक करायचे. त्या काव्य रचनाचा म्हणजे जी काव्य असायची त्याला जोड करून एक मनोरंजनाचा भाग दाखवायचे. मनोरंजनाचा भाग बघितल्यानं माणसं प्रफुल्लित व्हायची, उत्साही व्हायची. जो शिनवट असायचा, महिनाभर 2 महिना काम करून जो शिनवट असायचा तो काही कामानुसार तो जायचा. त्यामुळे लोककथा ही मनोरंजन आल्यानंतर गावामध्ये जे मनोरंजनाची नाटकं यायची, ती नाटक पाहण्यासाठी त्यासाठी प्रोत्साहित व्हायची. मग त्यामध्ये काय असायचं, काव्य साहित्य असायचं. काव्याचं रूपांतर साहित्यात कोणते जे भौगोलिक, सामाजिक, रूढी परंपरा, संस्कृतीचा हे एक प्रकारचा जोड असायचा. त्यामध्ये सांगताना ज्या वेळेला वृत्तवैकल्पाचा जोड धरलेला असायचा. कधी
कधीही न बसणारा असा जोड त्यामध्ये दाखवलेला असायचा. बोलता बोलता काही अशी गोष्टी बोलल्या जायच्या की त्या मनाला जोड देणार असायच्या. त्यातून मनोरंजन व्हायचं लोकांचं आणि काही गोष्टी ह्या बुद्धी कौशल्याला अभ्यासवृत्तीला एक विशिष्ट प्रकारची चालना देत असायच्या. काव्य म्हणजे काय? काव्य म्हणजे काय? अनुभूती आणि कल्पनेतून साकारलेली एक जीवनधारा. एक कुठली जीवनधारा आहे. काव्य म्हणजे अनुभूती आणि जीवनशैली असा एक जीवनधारा, एक जोड दिलेला एक महत्त्वाचा एक टप्पा आहे. म्हणजेच कोमल शब्दरचना, मनाला बिंबणारी, जोड देणारी, मनोरंजन आणि साकारलेली अशी एक कोमल भाषाशैली आणि मधुर कल्पना, आवाजाचा मधुरता, कटुता आणि शाब्दिकता ह्या तिन्ही शब्दांचा जोड त्या भाषेमध्ये सामील केलेला असायचा. त्या तिन्ही भाषेंचा सामील. उद्रेकमय बोलताना कमी जास्तपणा, उद्रेकमय राग आलेला असायला पाहिजे. राग आल्यानंतर शैली, त्याप्रमाणे शैली आली पाहिजे. रागामध्ये शैली असली पाहिजे, कमी जास्त प्रमाणे शैलीचा उद्रेक असला पाहिजे. त्याचप्रमाणे मानवतावादी मनुष्याचं प्रत्येक रूप वेगळं आहे. त्याची वैशिष्ट्य पण वेगळे. बुद्धीची चाणाक्षता वेगळ्या प्रकारे मनुष्य कशा प्रकारे वागला पाहिजे हे या गोष्टीमध्ये सांग. त्याचप्रमाणे प्राकृत भाषेमध्ये काय म्हणले? प्राकृत भाषेमध्ये रसयुक्त तत्वज्ञानाने साहित्याबरोबर साहित्याचा जोड देऊन या प्राकृत भाषेमध्ये साहित्याची रचना केलेली आहे. साहित्याची नायक आणि इतर पात्रे, नाटक करणारी, काव्यामध्ये जी नाटक करणारी विशिष्ट लोक आहेत, पात्र आहेत. कुठले? जी पात्र आहेत, नाटक करण्याची पात्र आहेत, त्यांचा जोड त्या विशिष्ट वस्तूशी आणि त्या पात्रांशी, दुसऱ्या पात्रांशी संलग्न राहिला पाहिजे. तो तुटता कामा नाही, रसयुक्त असला पाहिजे. आणि तेथे बसलेले समाज बांधव, भौगोलिक त्यांचा त्या वस्तूशी, त्या मानवतेशी जोड बसला पाहिजे. त्याचप्रमाणे दिसून येतं असामान्यता कशाला? विशिष्ट व्यक्ती दिसून येतात. त्या थोडंसं पात्र काही क्षणासाठी येतात. त्यामुळे सामान्य लोक त्या विशिष्ट त्या एका वेगळ्या पात्रासाठी, एक वेगळं पात्र आहे त्या पात्राकडे विचार करतात. तो पात्र एवढ्याच कालासाठी का आला? एवढंच का महत्त्व सांगून गेला? काय एवढंच पात्राला महत्त्व सांगून गेला? त्या पात्रामध्ये काय हे विशिष्ट काय सांगत होता? आणि तो पात्र एवढ्याच भागासाठी का येऊन गेला? थोडीशी गोष्ट ही मनाला आणि आपल्या बुद्धीला, भौगोलिक गोष्टीला एक विशिष्ट प्रकारची चाणाक्षता म्हणजे बुद्धीसारखी विचार करण्याची पात्रता आणून देते. वास्तविकता नाकारू शकत नाही. त्या पात्राची वास्तविकता नाकारू शकत नाही. विविध गोष्टीच्या त्या गोष्टीला भौगोलिक स्थान आहे, वास्तविकता आहे. हे या गोष्टीमध्ये काव्य साहित्यामध्ये परिचय देताना स्पष्टपणे. मग काव्य साहित्यामध्ये काय? काव्य साहित्यामध्ये काही महत्त्वाची तत्वे आपण काय बघणार आहोत? काही महत्त्वाची तत्वे. त्यामध्ये महत्त्वाची तत्वे कोणती? आपण ज्यावेळेस काव्य साहित्य लिहिताना काय काय आलं तर कथात्मक आणि छंदोक्ता म्हणजे काय? कथा असलेली आहे, त्यामध्ये छंद आले पाहिजेत, विशिष्ट प्रकारचे व्यंग आले पाहिजे, चित्रामध्ये हास्यात्मक आले पाहिजे. हे काही सर्गबुद्धिता किंवा खंडविभाजन आणि कथाविस्तार. कथा ही थोडक्यात असली पाहिजे आणि त्याचा विस्तार, ज्या गोष्टीचा विस्तार आहे. खंडविभाजन हा एक भाग झाला की दुसरा भाग हा कथाविस्ताराचा, विभाजनाचा भाग त्या जोड आलाच पाहिजे. काय आला पण जोडलाच पाहिजे त्याशी. त्यामध्ये समाजातील भौगोलिकता आणि कथाचा विस्तार आला पाहिजे. 3 नंबर जीवनातील विविध अंगाचे चित्रण आलं पाहिजे. जीवनामध्ये काय? प्रत्येक जीवन एक वेगवेगळ्या प्रकारचं मनुष्याचं आहे. त्या विविध अंगाचे चित्रण आले पाहिजे. त्या चित्रणाचं जोड तिथं आलाच पाहिजे. आपल्याला चित्रणाचा जोड तिथं जोडलाच पाहिजे. चौथा काय? कथातत्वाने युक्त कथानक. त्या जोडीला जी कथा आहे त्याचा साथ तिथं आलाच पाहिजे. कथा कशासाठी, कुणासाठी आणि कुणासाठी ते उद्देशून आहे, त्यातनं काय गाभा आहे
ते विशिष्ट लोकांना समजलंच पाहिजे आणि त्या गोष्टीतनं त्यांनी काय बोध घेतला पाहिजे. करमणुकी नुसती करमणूक नसली पाहिजे, करमणुकीतनं त्या विशिष्ट गोष्टीचा गाभा लक्षात आला पाहिजे आणि पुढे काय करायचं आणि पुढे कोणत्या प्रकारचं आपण लिहायचं आणि त्याचा विषय कोणता हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. पुढे मनोरंजन व कोमल भाषाशैलीमध्ये कशा प्रकारचा चढ उतार आला पाहिजे, अलंकार आला पाहिजे, छंद आला पाहिजे, समास आला पाहिजे, कोणता शब्द कोणत्या ठिकाणी जोडला पाहिजे हे या कथेमध्ये सांगण्याचा महत्त्वाचा मुद्दा आहे. ह्या 5 गोष्टी ज्यावेळी काही तत्व आहेत काव्य साहित्य लिहिताना कोणती तत्व आली पाहिजे, ही 5 तत्व आलीच पाहिजे. 5 तत्व आल्याशिवाय त्या कथा साहित्याला एक विशिष्ट रूप येणार नाही. आता आपण पुढे बघणार काव्याचे प्रकार. काय बघणार त्यामध्ये असलेले काव्याचे प्रकार, कोणत्या प्रकारचे काव्य असले पाहिजे, काव्यामध्ये काय असलं पाहिजे, काव्याचे प्रकार कोणकोणते आणि कोणत्या काव्याला किती प्रकारचं महत्त्व दिलं पाहिजे हे आपण आता सविस्तर पाहणार आहोत. काव्याचे प्रकार. प्राकृत काव्याचे प्रकार कोणकोणते आहेत? 5 प्रकारचे काव्य आहेत. पहिला आहे महाकाव्य. एक आहे महाकाव्य, दुसरं आहे खंडकाव्य. महाकाव्य, खंडकाव्य. तिसरं आहे मुक्त काव्य. चार नंबरला आहे चरित्र काव्य. चरित्र काव्य, चंपू काव्य. 5 नंबरला आहे चंपू काव्य. अशा प्रकारे 5 प्रकारची काव्य आहेत. अशा प्रकारे 5 काव्य आहेत. त्यातले महत्वाचं काव्य सुरुवातीला आहे महाकाव्य. त्यामध्ये आता काही इतर काव्यापेक्षा इतर भाषेमध्ये प्राकृत भाषेतील विविध प्रकारच्या काव्य रचना आपले कितीतरी प्रमुख आहेत, कितीतरी अल्पसंख्यक भरपूर आहेत, परंतु त्यामध्ये 5 काव्य ही महत्वाची आहेत. महाकाव्य, खंडकाव्य, मुक्त काव्य, चरित्र काव्य आणि चंपू काव्य. आता आपण काय बघणार आहे महाकाव्य. महाकाव्यामध्ये काय म्हटलेलं आहे, त्याची वैशिष्ट्य काय आहेत, महाकाव्याची वैशिष्ट्य. आता महाकाव्य कुठली महाकाव्याची वैशिष्ट्य आपण पाहणार आहोत. मुद्दा आहे महाकाव्याची वैशिष्ट्ये. कोणते महाकाव्याची वैशिष्ट्ये? भारतीय संस्कृतीमध्ये काय म्हटलेले, भारतीय संस्कृतीमध्ये राम आणि कृष्ण महत्वाचं काव्य कुठले, राम आणि कृष्ण. आता काय राम आणि कृष्ण कोण आहेत, 1-2 पात्र आहेत. महाकाव्यामधली वैशिष्ट्य त्यांची कशी असली पाहिजे, त्यामध्ये संस्कृतीमध्ये राम आणि कृष्ण यांना अत्यंत महत्वाचे स्थान आहे. ते कोणते, रामायणामध्ये सांगितले. ते कुठे सांगितले, रामायणामध्ये सांगितलेले आहे. ते कुठले काव्य परिचयामध्ये रामायणामध्ये आलेले. दुसरं कुठलं, महाभारतात आहे. महाभारतामध्ये पण त्यांचा परिचय आलेला आहे. पुढे काय म्हणतात, वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या गोष्टीमध्ये त्यांचा परिचय येत गेलेला आहे. मग राम आणि कृष्ण यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून, राम आणि कृष्ण यांचा आदर्श ठेवून डोळ्यासमोर कथात्मक त्यांचा विविध प्रकारे पैलूंनी गोष्टीचा जोड दिलेला आहे. तरी दंडीसारखी विद्वानाने आपल्या काव्यदर्शनातून ग्रंथात काव्याची लक्षणे, वैशिष्ट्ये दिलेली आहेत. वेगवेगळ्या प्रकारची वैशिष्ट्ये दिली. ते कोणते, 10 प्रकारची वैशिष्ट्ये त्यामध्ये सामील केले. महाकाव्याची वैशिष्ट्ये किती, 10 प्रकारची सामील केली. प्रथम कुठला, महाकाव्यामध्ये
प्रारंभ सुरुवातीला मंगलाचरण आहे. कुठले मंगलाचरण आहे. देवदेवतांना वंदन आहे, आशीर्वाद घेतलेला आहे. सुरुवातीला काय देवदेवतेंना वंदन आहे, नमस्कार आहे. सुरुवात करताना त्यांना परिचय आहे. नमस्कार करून त्यांचा आदर्श समोर ठेवून चालू केलेला आहे. वंदन केल्यानंतर आपण काय म्हणतो, देवाला वंदन केल्यानंतर सुरुवात करतो, त्या प्रकारे सुरुवात केलेली आहे. दुसरं कुठला कवीनी, प्रत्येक कवीनी, त्यानंतर कवीनी काव्यरचना, त्यांचा उद्देश कारण दिलेले आहे. त्या गोष्टीचा उद्देश राम आणि कृष्ण रामायण महाभारतामध्ये का आलेले, त्यांचा उद्देश काय आहे, कोणत्या प्रकारची काव्यरचना आहे, कोणत्या प्रकारची भाषाशैली, कुठला वाक्य कुठं वापरलेलं आहे, हे महत्त्वाचे स्थान आहे. 3 नंबरला काय काव्यरचनेतील कथात्मक, नायक आणि चतुर व्यवहार कुशलता. व्यवहार कुशलता कशामध्ये पाहिजे, धीर कुठं राहायला पाहिजे, कुठं धीर संयम सोडला पाहिजे. धीरदत्त असं म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं आहे, धीरदत्त. कुठल्या शब्दाचा धीर सोडला पाहिजे, कुठलं रस गंध कमी जास्त झाला पाहिजे, आवाज कुठला कमी जास्त आला पाहिजे, हे तिथं सांगितलेलं आहे. 4 नंबरला आहे कथात्मक. कथा जिथं सुरुवात होती ही एखादी ऐतिहासिक, मागील प्राचीन काळातील ऐतिहासिक विषयावर, सत्य घटनेवर, सत्य घटना आहे राम आणि कृष्णाची, सत्य घटनेवर काल्पनिक विस्ताराचा आधार घेतलेला आहे. तिथं आधाराचा जोड दिलेला आहे. जोड देऊन पुढे त्याला सामील करत गेले. भौगोलिक आणि काल्पनिक दृष्टीला जोड असा एक विशिष्ट प्रकारची कलाटणी दिलेली आहे. त्याच प्रकारे 5 नंबरला सांगितले कथा नकार निसर्ग वर्णन, त्या गोष्टीचा निसर्ग, पाण्याचा, वर्णनाचा, प्रवास, युद्ध आणि उत्सव. प्रवास आलेला आहे, स्वारी जाती घोड्याची, ह्यांची स्वारी जाती. परत युद्ध पातळीवर जातात, युद्धासाठी स्वारी येते, अरण्य येतात, जंगल येतात, विविध प्रकारचे पक्षी येतात, आवाज करतात. त्या गोष्टीला अनुरूप असा वेगवेगळ्या प्रकारे कलाटणी आलेली आहे. 6 नंबरला आहे काव्य शांत रस. कुठले रस आले, शांत रस, वीर रस, शृंगार रस. नटून थटून म्हटल्या शृंगार रस आला. वीर रस म्हणजे लाजलेला आहे, युद्ध पातळीवर जाताना हसून रडून सांगती, स्वभावाने आनंद करती. त्याचप्रमाणे विविध कलाकारांचा तिथे पात्रांचा उपयोग येतो. 7 नंबरला काव्यरचना करताना सुलभ ऐकण्याचा मधुरता, बोलताना मधुरता आली पाहिजे, आवाजात मधुरता आली पाहिजे, लोकरंजक असले पाहिजे, लोकांनी ते ऐकलेले त्यांना मनात बिंबलेच पाहिजे. आणि 8 नंबरला आले काव्य रस, वेगवेगळ्या प्रकारचा रस आला पाहिजे. ज्याप्रमाणे अलंकारामध्ये सौंदर्य येतं, विविध प्रकार अलंकार नटनटी येतात, त्याच प्रकारे रस आला पाहिजे. तिथे आश्वासन आलं पाहिजे, एकामेकाला शब्द दिला आहे, शब्द पाळलेला पाहिजे, प्रस्तावना आली पाहिजे, संधी विग्रह आले पाहिजे. संधी कोणत्या गोष्टीला साधून, ह्या व्यक्तीला त्या व्यक्तीला संधी साधून बोललेला आहे, त्या व्यक्तीने तो उद्देश सफल केला पाहिजे. कशासाठी त्यांनी कोड्यामध्ये बोललेलं, आपल्याला तो विषय कळा पाहिजे. तिसरा व्यक्ती आला तर त्याला न कळता आपल्यालाच तो विषय कळा पाहिजे. हे गोष्टी त्यावेळेला मनोरंजनातून ज्या वेळेला लोकांना कळतात त्यावेळेला ती गोष्ट कधी काव्य कथानक नाटकात जन्मापासून दीक्षा घेण्यापर्यंत, जन्म झालेला आहे त्याला दीक्षा घेण्यापर्यंत मरेपर्यंत विविध घटनांचा वर्णन तिथे सविस्तर आला पाहिजे. प्रत्येक गोष्टीला जोड आलीच पाहिजे तिथे. त्याचप्रमाणे मुख्य कथानक उपकथानकाचाही समावेश आहे. राम आणि कृष्ण त्याबरोबर असलेले पात्र, त्याचा गोष्टीचा तिथं मेळ बसलाच पाहिजे त्या गोष्टीचा. तर ते कथानक ऐकण्यासाठी, बोलण्यासाठी आणि विचार करण्यासाठी एक विशिष्ट प्रकारची आपल्याला बोधात्मक विचारदृष्टी आणि भावनिकता तिथे जागृत होते आणि वैचारिकता त्याच्यात जोड बसून आपण विचार करू शकतो. त्याचप्रमाणे आपण बघत आहोत पुढं सेतुबंध. त्यामध्ये महत्वाचं आहे सेतुबंध. आता बघणार आहोत त्यामध्ये सेतुबंध म्हणजे काय, एक प्रकारचा छोटासा पूल, बंध वरती असलेला बंध. राम
हे रावणाकडे जाताना एक विशिष्ट प्रकारचे सेतुबंध बांधतात, विशिष्ट प्रकारचे सेतुबंध बांधतात. हे प्राकृत काव्य, सेतुबंध म्हणजे काय, प्राकृत साहित्य एक श्रेष्ठ आणि महत्त्वपूर्ण हे एक महाकाव्य आहे. सेतुबंध हे महत्त्वपूर्ण काव्य आहे. त्याची रचना प्रवरसेन आणि राजाने केली, प्रवरसेन राजाने केलेली आहे. त्या महाकाव्यात विशिष्ट रामायणातील असले ते वानरसेना, वानरसेना म्हणजे मारुतीची वानरांची वानरसेना समुद्र सेतू बांधण्यासाठी, विशिष्ट प्रकारची सेतू बांधण्यासाठी त्याची कल्पना करता. संक्षिप्तपणे आपण पुढे त्याचा परिचय बघणार, ग्रंथकाराचा परिचय हे आपण पुढच्या तासाला पाहणार आहोत.